आणि ज्यांना जिजाऊ सावित्री आणि अहिल्याबाईंचा वसा आणि वारसा लाभतो त्या माझ्या माता भगिनी इतक्या नक्कीच हुशार आहेत की 1500 रुपयामध्ये आम्ही भविष्य कधी कोणाच्या हातात देत नाही एवढं समजणाऱ्या माझ्या माता भगिनी नक्कीच हुशार आहेत. कारण तुम्हाला प्रश्न पडलाय निवडणूक तर दिवाळीनंतर आहे, आचारसंहिता आत्ता लागन, मग आमच्या लाडक्या बहिणीला दाजी म्हणून दिवाळीला करंजा कर आणि बहीण म्हणते खोबरं किती वाढले आणि तेलाचा डबा किती वाढलाय, तेलाचा डबा किती वाढलाय. आता एवढं जर वाढलं असेल तर दाजी जर म्हणले दिवाळीला करंजा कर तर लाडकी बहीण नक्कीच म्हणणार आहे 1500 पुरणार कसे आणि 1500 पुरणार कसे हा प्रश्न असताना लाडक्या बहिणीला पुरेपूर ठाऊक आहे. कारण तुम्ही बघितलं लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर या मतदारसंघामध्ये जो काही निकाल लागला मला असं कळलं होतं की लोकसभा निवडणुकीलाच लक्ष्मीपूजन लय जोरदार झालं साजरं म्हणे आणि त्यामुळे या निकालामध्ये काही जरी फरक पडला असला तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेनं कोणताही धाक दपटशाला कोणत्याही थैली शहाना बळी न पडता तब्बल 31 आमदार हे महाराष्ट्रातून इंडिया आघाडीचे आज दिल्लीत पाठवलेत आणि म्हणून सरकारला कळलं मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली लाडकी. आणि ही परिस्थिती जेव्हा तुम्हाला ठाऊक आहे तेव्हा मगाशी तुम्ही ज्या टाळ्या वाजवल्या ही तुमची खरी सल ही तुमची खरी वेदना आहे. कारण एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं लाडकी बहीण म्हणत असताना दुसरीकडे बदलापूर सारखा प्रसंग घडतो. परवा पुण्यामध्ये एक आमची भगिनी रात्री मित्राबरोबर बोपदेव घाटात गेले तिथे 3-4 नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. आज मगाशी बातमी आली 13 वर्षाच्या चिमुरडीवर पिंपरी चिंचवडमध्ये बलात्कार होत असेल. जर आमची बहीण सुरक्षित करू शकत नसाल तर बहिणीला लाडकी म्हणण्याचा कुठला नैतिक अधिकार आहे हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. कारण राज्याचं गृहमंत्रीपद ज्यांच्या हातात आहे ते अर्धे उपमुख्यमंत्री अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातात राज्याचं गृहमंत्री पद आहे. पण महाराष्ट्र राज्यात पुरोगामी महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात गेल्या 240 दिवसात 213 बलात्काराच्या दुर्दैवी घटना घडल्या. जर गृहमंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जर एवढ्या घटना घडत असतील तर खरंच महाराष्ट्राला हा प्रश्न पडतो की 3-3 नेते एक फूल 2 हापचं सरकार 3-3 बॅनर लावतात. माननीय मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण, गुलाबी जॅकेटवाले म्हणतात माझी लाडकी बहीण आणि नागपूरवाले म्हणतात लाडका देवा भाऊ. आणि एक फूल 2 हापचं एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असताना हे सरकार लाडकी बहीण असताना जर बहिणीला सुरक्षितता देऊ शकत नसेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की आया बहिणींच्या सुरक्षेचं हक्काचं सरकार यायला हवं, ते शिवस्वराज्य यायला हवं. याची भूमिका तुम्हाला या पुढल्या काळात घ्यावी लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.